हॅलो फ्रेंड. आज आपण नवीन एक चॅप्टर सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे डेथ ऑफ पार्टनर. आतापर्यंत आपण अकाउंटिंगमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनर, त्यानंतर रिटायरमेंट ऑफ पार्टनर अशी दोन चॅप्टर एका पाठोपाठ एक शिकलेलो आहोत. रिटायरमेंट ऑफ पार्टनरचं जे चॅप्टर आपण शिकलो, तर या चॅप्टरमध्ये आपण अशी एक कन्सेप्ट सांगितली होती मी तुम्हाला की रिटायरमेंट आणि डेथ ऑफ पार्टनर हे दोघंही चॅप्टर 99% एकसारखेच आहेत. म्हणजे रिटायरमेंटमध्ये आपण ज्या ॲडजस्टमेंट पाहिल्या किंवा ज्या पद्धतीने आपण रिटायरमेंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर त्याच पद्धतीने आपल्याला डेथ ऑफ पार्टनरमध्ये ॲडजस्टमेंट मिळतील आणि त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जवळपास रिटायरमेंट सारखेच आपल्याला सोडवायचे सुद्धा आहे. ठीक आहे. तर आज आपण डेथ ऑफ पार्टनर हे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप या प्रकारामधलं हे लास्ट आणि थर्ड चॅप्टर आहे. तर आपण आज हे चॅप्टर स्टार्ट करूया. डेथ ऑफ पार्टनर. तर डेथ ऑफ पार्टनर मध्ये डेथचा अर्थ आपल्या सर्वांना परिचयाचा आहे. रिटायरमेंट मध्ये पार्टनर ज्यावेळेस रिटायर होत होता, तर तो पार्टनर रिटायर झाल्यानंतर त्या पार्टनरच्या संबंधितल्या असलेल्या सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करून त्याचं कॅपिटल अकाउंट सेटल करून त्याच्या कॅपिटल अकाउंटला जो बॅलन्स यायचा तो बॅलन्स आपण एकतर त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचो किंवा तो बॅलन्स त्याला बाय कॅश किंवा बाय बँकने आपण पेड करायचो. आता या ठिकाणी पार्टनर हा डेथ या कारणाने रिटायर होत आहे, म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट डेथमध्ये पार्टनरची होत असते. तर या ठिकाणी डेथ पार्टनरचा जो काही कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स येणार आहे तो बॅलन्स घेण्यासाठी तो पार्टनर तिथे अवेलेबल नसणार आहे. रिटायरमेंटमध्ये तो पार्टनर तिथे अवेलेबल असतो, पण डेथमध्ये तो पार्टनर तिथे नसणार आहे. मग त्याचा जो कॅपिटलचा जो शेअर येणार आहे, कॅपिटलचा जो बॅलन्स येणार आहे, तो बॅलन्स कोणाला द्यायचा? तर तो बॅलन्स त्याचे जे नॉमिनी असतील, त्याचे जे वारसदार असतील, एकतर त्या वारसदारांना दिला जातो किंवा त्याने जर काही ॲग्रीमेंट केलेलं असेल किंवा पार्टनरशिप डीडमध्ये त्याने काही उल्लेख केलेला असेल की माझा जो काही बॅलन्स येणार आहे कॅपिटल अकाउंटचा, हा बॅलन्स एखाद्या त्याने नेमून दिलेल्या एक्झिक्युटरच्या बॅलन्समध्ये ट्रान्सफर करायचा का, तर तो आपण त्या एक्झिक्युटरला पेड करायचा असतो. ठीक आहे. त्यानंतर इथे नॉमिनल काही थोड्याफार ॲडजस्टमेंट आहेत, तर त्या आपण पहिले वन बाय वन समजून घेऊया. ठीक आहे. तर इथे पहिली जी ॲडजस्टमेंट आहे डेथ ऑफ पार्टनरची, ती म्हणजे रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी केल्यानंतर, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आपण सोडवल्यानंतर त्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला जर प्रॉफिट आलं तर त्याचा इफेक्ट डिसीज्ड पार्टनर, म्हणजे जो डेथ पार्टनर आहे त्या डेथ पार्टनरचं जे कॅपिटल अकाउंट आहे त्या कॅपिटल अकाउंटला डेथ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं न म्हणता त्याला डिसीज्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट असं म्हणायचं असतं. तर ते त्या डिसीज्ड पार्टनर कॅपिटल अकाउंटला तो इफेक्ट कसा ट्रान्सफर होईल या पद्धतीच्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्या आपण वन बाय वन समजून घेऊया. सो ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला, याचा अर्थ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला जर प्रॉफिट आलं तर त्याचा इफेक्ट कसा ट्रान्सफर करायचा, तर याचा इफेक्ट ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस adjustment account debit
ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू डिसीज्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट. डिसीज पार्टनर कॅपिटल अकाउंट या पद्धतीने हा इफेक्ट ट्रान्सफर करायचा. ओके. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 2, ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला जर लॉस आला तर त्याचा इफेक्ट कसा द्यायचा, तर याचा इफेक्ट आपल्याला या ॲडजस्टमेंटच्या उलटा द्यायचा आहे. तो म्हणजे डिसीज्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. तर या पद्धतीने रिव्हॅल्युएशनला आलेल्या प्रॉफिट आणि लॉसचा इफेक्ट आपण ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर रिटायरमेंट मध्ये सुद्धा आपण याच पद्धतीने इफेक्ट ट्रान्सफर करतो आणि रिटायरमेंट डेथ मध्ये सुद्धा सेम पद्धतीनेच इफेक्ट ट्रान्सफर केले जातात. म्हणून मी म्हटलं की रिटायरमेंट आणि डेथ हे दोघेही चॅप्टर जवळजवळ सारखेच आहेत. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट कडे आपण जाऊया. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंट जी आहे ती म्हणजे जर पार्टनरशिप डीड मध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटलची काही प्रोव्हिजन केलेली असेल आणि त्या पद्धतीची जर ॲडजस्टमेंट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये आली तर ती ॲडजस्टमेंट आपण कशी सॉल्व्ह करणार. तर थर्ड ॲडजस्टमेंट आहे आपली ती म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर या इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा इफेक्ट आपल्याला कसा द्यायचा आहे. तर पहिली गोष्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही फर्मची एक प्रकारची एक्सपेन्सेसचा प्रकार असतो. तो इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अन एक्सपेन्सेस ऑफ द फर्म आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल याने पार्टनरचं कॅपिटल इन्क्रीज होत असतं म्हणून याचा इफेक्ट जातो इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू डिसीज्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट. डिसीज पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला याचा इफेक्ट ट्रान्सफर करायचा आहे. नेक्स्ट आहे ॲडजस्टमेंट नंबर 4. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये जर आपल्याला जनरल रिझर्वची ॲडजस्टमेंट असेल, जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड असेल, रिझर्व फंड दिलेलं असेल तर ही ॲडजस्टमेंट सुद्धा रिटायरमेंट साठीच आपल्याला सॉल्व्ह करायची आहे आणि ते म्हणजे जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू डिसीज्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट. तर या पद्धतीने ही जनरल रिझर्व असेल किंवा रिझर्व फंड असेल तर इथे जनरल रिझर्व लिहिलंय मी, त्या ठिकाणी तुम्ही रिझर्व फंड आला असेल तर रिझर्व फंड लिहायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे ॲडजस्टमेंट नंबर 5, ती म्हणजे अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे यामध्ये प्रॉफिट दिलेलं असेल तर एंट्री कशी पास करायची, तर ती एंट्री पास होईल
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू deceased partners capital account. deceased partners capital account या पद्धतीने पास करायची. नेक्स्ट ऍडजस्टमेंट accumulated प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तो असणार आहे लॉस. म्हणजे लॉस जर दिलेला असेल अक्युमुलेटेड ओल्ड बॅलन्स शीट मधला तर त्याची एंट्री या अकाउंटच्या विरुद्ध पास करायची. डिसीज्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. या पद्धतीने अक्युमुलेटेड प्रॉफिट अँड लॉसच्या एंट्रीज पास करायच्या आहेत. आतापर्यंत मी 6 ऍडजस्टमेंट इथे लिहिल्या. या 6 ऍडजस्टमेंटचा इफेक्ट ऍज इट इज रिटायरमेंट मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, म्हणजे या चॅप्टर मध्ये नव्याने फार काही नाही, त्यामुळे हे चॅप्टर समजायला आपल्याला खूप सोपं जाणार आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे जाऊया आपण. ती म्हणजे महत्वाची गुडविल. आता जो गुडविल आहे हा गुडविल डेथ पार्टनर जो आहे त्या डिसीज पार्टनरला कसा ट्रान्सफर करणार. गुडविल मधला डिसीज पार्टनरचा शेअर हा कसा ट्रान्सफर करायचा तर याची एंट्री पास करायची आहे. गुडविल अकाउंट डेबिट टू डिसीज्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याच पद्धतीने पास करायचे आहे. याच्या आधी सुद्धा आपण गुडविलचा इफेक्ट आपण पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला रिटायरिंग पार्टनरच्या क्रेडिटला आपण पास करायचो. आताही तोच इफेक्ट आहे. रिटायरिंग म्हणण्यापेक्षा आता इथे डिसीज पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला ते गुडविल ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे ती म्हणजे सॅलरी टू डिसीज पार्टनर. अशी जर प्रोव्हिजन पार्टनरशिप डीड मध्ये दिलेली असेल तर या ऍडजस्टमेंट येतील. जर तशी प्रोव्हिजन नसेल तर या ऍडजस्टमेंटची गरज पडणार नाहीये. समजा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये सॅलरी टू पार्टनर आलं, सॅलरी टू पार्टनर अशी जर काही ऍडजस्टमेंट आली तर त्याचा इफेक्ट आपण कसा देणार तर आपल्याला सॅलरी टू पार्टनरचा इफेक्ट द्यायचा आहे. सॅलरी अकाउंट डेबिट टू डिसीज्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, फक्त इथे आपण डेथ असलेल्या पार्टनरचाच एंट्रीचा विचार करत आहोत. कंटिन्यूइंग पार्टनरचा इथे आपण विचार करत नाही. ठीक आहे, आणि त्याचा इथे विचारही आपल्याला करायचा नाही जसं रिटायरमेंट मध्ये आपण केलं. त्यानंतर ड्रॉइंग जर दिलेलं असेल ड्रॉइंग ऑफ द पार्टनर तर याचा इफेक्ट कसा द्यायचा. ऍडजस्टमेंट नंबर 9 ड्रॉइंग ऑफ द पार्टनर्स. जर आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट मध्ये ड्रॉइंगचा इफेक्ट दिलेला असेल, डेथ होणाऱ्या पार्टनरचं ड्रॉइंग अकाउंट जर दिलेलं असेल तर ते डेथ होणाऱ्या ड्रॉइंगचं अकाउंट आपल्याला डेथ होणाऱ्या पार्टनर मध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. ते त्याला द्यावं लागेल, त्याचा शेअर त्याला आपल्याला द्यावा लागेल. तर त्याची एंट्री करताना डिसीज्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट या पद्धतीने एंट्री पास करायची. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये ड्रॉइंग अकाउंट आपण कुठे लिहितो तर ते लायबिलिटी साईडला लिहितो. आणि जर पार्टनर डेथ होत असेल तर त्या डेथ होणाऱ्या पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करावं लागेल. म्हणजे कॅपिटल अकाउंट मध्ये येणारे सगळे इफेक्ट नील करावे लागतील.
मग ड्रॉइंगचा इफेक्ट जर लायबिलिटीला म्हणजे क्रेडिट असेल, सॉरी तो डेबिट असेल, कॅपिटल मधून लेस होतं ते डेबिट बॅलन्स असतो ड्रॉइंग अकाउंटचा, तर त्या ड्रॉइंगला लेस करण्यासाठी ड्रॉइंगचा अकाउंट आपल्याला क्रेडिटला ट्रान्सफर करावं लागेल. ओके, तर या पद्धतीने या 9 ऍडजस्टमेंट आपण इथे आता पाहिलेले आहेत. तर तुम्ही या 9 ऍडजस्टमेंट तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट करून घ्या. आपण उरलेल्या काही 4-5 ऍडजस्टमेंट आहेत त्या सॉल्व्ह करूया. ऍडजस्टमेंट नंबर 10 ऍडजस्टमेंट काय आहे तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पार्टनरशिप डीड मध्ये पार्टनरच्या ड्रॉइंग अकाउंटवरती जर इंटरेस्टची काही प्रोव्हिजन केलेली असेल तर मग त्याचा इफेक्ट सुद्धा आपल्याला देता आला पाहिजे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचा इफेक्ट देताना इंटरेस्ट ऑन डिसीज्ड पार्टनर कैपिटल अकाउंट डेबिट, डिसीज्ड पार्टनर्स कैपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट. deceased partner capital account debit to interest on drawing account. या पद्धतीने इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची ऍडजस्टमेंट इफेक्ट द्यायचा आहे. नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 11. आणि हे ऍडजस्टमेंट आहे सेटलमेंट ऑफ अमाउंट ड्यू. सेटलमेंट ऑफ अमाउंट ड्यू. आता ही जी ऍडजस्टमेंट आहे ही ऍडजस्टमेंट म्हणजे नाव जरी आपल्याला नवीन वाटत असेल सेटलमेंट ऑफ अमाउंट ड्यू, पण ही ऍडजस्टमेंट जुनीच आहे जी आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये ऍक्च्युली सॉल्व्ह केलेली आहे. काय आहे ही ऍडजस्टमेंट तर ही ऍडजस्टमेंट आहे रिटायर होणारा पार्टनर त्याचं जे कॅपिटल अकाउंट आहे ते कॅपिटल अकाउंट आपण जेव्हा टॅली करतो तर त्याच्या कॅपिटल अकाउंटला जो बॅलन्स येतो तो बॅलन्स आपण एकतर रिटायरिंग पार्टनरच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करतो किंवा त्याला जर आपण त्याचा आलेला बॅलन्स कॅशने पेड केला तर तो इफेक्ट आपण कॅशच्या अकाउंटला पण दाखवत असतो. आणि तीच ऍडजस्टमेंट या डेथ ऑफ पार्टनर मध्ये सुद्धा आहे. फक्त इथे फरक एकच आहे तो म्हणजे रिटायरिंग पार्टनर मध्ये ती पूर्ण अमाऊंट आपण रिटायरिंग पार्टनरला देत असतो. इथे डेथ होणाऱ्या पार्टनरचा जो बॅलन्स आलेला असेल कॅपिटल अकाउंटचा तो बॅलन्स डेथ पार्टनरला मिळणार नाही. तर त्यानंतर त्याने जो नॉमिनेट केलेला पर्सन असेल त्याने नॉमिनेट केलेला जो एक्झिक्युटर असेल त्या एक्झिक्युटरला त्या पर्सनला आपल्याला ही अमाऊंट द्यायची आहे. ठीक आहे. मग हा इफेक्ट कसा जाईल म्हणजे तिकडे आपण कसं पास करायचो टू रिटायरिंग पार्टनर्स लोन अकाउंट, तर इथे आपल्याला लोन अकाउंट न घेता इथे तो एक्झिक्युटर जो असेल त्या एक्झिक्युटरचा अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. जर ती अमाऊंट त्याला कॅशने पेड करत असेल आपण तर ते कॅशचा इफेक्ट सुद्धा आपल्याला द्यावा लागेल. ओके. तर सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू याच्या आपल्याला 2 एंट्रीज पास करायच्या असतात. तर पहिली एंट्री पास करायची असते आणि ती एंट्री आहे डिसीज पार्टनरचं जे कॅपिटल अकाउंट असेल ते कॅपिटल अकाउंट नील करायचं आहे, त्याचा इफेक्ट नील करायचा आहे. म्हणून डिसीज्ड पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट. डिसीज पार्टनर कॅपिटल अकाउंटला डेबिट द्यायचा आहे. आणि टू ला कोण तर तो जो एक्झिक्युटर्स असेल डिसीज्ड
पार्टनर्स एक्झिक्युटर्स अकाउंट, त्याला क्रेडिट करायचं. कॅपिटल अकाउंटला डेबिट दिल्यामुळे कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स 0 होईल आणि तो पूर्ण कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर अकाउंट जे नव्याने ओपन करू आपण त्या अकाउंटला क्रेडिटला ट्रान्सफर होईल. आता हा जो एक्झिक्युटरला बॅलन्स आपण ट्रान्सफर केला हा फक्त बॅलन्स ट्रान्सफर केल्याचा इफेक्ट आहे. ऍक्च्युली एक्झिक्युटरला तो बॅलन्स अजून मिळालेला नाही. मग तो बॅलन्स जेव्हा एक्झिक्युटरला मिळेल त्यावेळेस त्या फर्म मधली कॅश असेल किंवा त्या फर्मच्या बँक अकाउंट मधला बॅलन्स असेल तो कमी होणार आहे. म्हणून सेकंड जी एंट्री पास करायची ती एंट्री एक्झिक्युटरला पेमेंट केल्याची, एक्झिक्युटरला कॅश ट्रान्सफर केल्याची किंवा एक्झिक्युटरला बाय बँकेतून कॅश ट्रान्सफर केल्याची एंट्री पास करायची आणि ती एंट्री होईल डिसीज्ड पार्टनर एक्झिक्युटर अकाउंट डेबिट एक्झिक्युटर्स अकाउंट डेबिट टू कॅश और बैंक अकाउंट तर या पद्धतीने सेटलमेंटच्या या 2 एंट्रीज पास कराव्या लागतील. ओके, म्हणजे डेथ ऑफ पार्टनर मध्ये आतापर्यंत आपण या ज्या 11 ऍडजस्टमेंट पाहिल्या या 11 ऍडजस्टमेंट मध्ये जवळजवळ 90% ऍडजस्टमेंट या रिटायरिंग पार्टनर सारख्याच आहेत. फक्त इथे सॅलरी असेल किंवा ड्रॉइंग असेल किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असेल किंवा इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल आणि शेवटची सेटलमेंट ऑफ अमाऊंट. तर या 4-5 ज्या ऍडजस्टमेंट आहेत याच फक्त इथे नवीन आहे आणि त्यांचे इफेक्टही पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये जशी इफेक्ट आपण देतो त्याच पद्धतीने याचे इफेक्ट सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण डेथ ऑफ पार्टनरचे ऍडजस्टमेंट आल्या तर त्या ऍडजस्टमेंट आपल्याला या ट्रीटमेंट नुसार सॉल्व्ह करायच्या आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डेथ ऑफ पार्टनरचं पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. त्यामुळे आपल्याला डेथ ऑफ पार्टनरचे जे ऍडजस्टमेंट इफेक्ट आहेत ते चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण या लेक्चरमध्ये इथे थांबूया.